एनसीएमसी कार्ड म्हणजे ज्याला आपण नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असे म्हणतो. एसटी बसने जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एनसीएमसी कार्ड खूप महत्त्वाचं असणार आहे. एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, हे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी फी किती आहे, हे कार्ड कुठे मिळणार आहे, याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महिलांना हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र तसेच अधिकृत एजंटद्वारे सुद्धा मिळणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत तर आधार कार्ड आहे. ज्येष्ठ नागरिकांना हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र तसेच अधिकृत एजंटद्वारे सुद्धा मिळणार आहे. यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड असणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंटद्वारे सुद्धा मिळणार आहे. त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे हे आधार कार्ड असणार आहे. दृष्टीहीन, दिव्यांग व्यक्तींसाठी हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र तसेच अधिकृत एजंटद्वारे सुद्धा मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे हे वैश्विक ओळखपत्र असणार आहे. जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हे कार्ड फक्त बस डेपो आणि नियंत्रण केंद्रांमध्येच मिळणार आहे. त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे हे सरळ क्रमांक असणार आहे. इतर सवलती यांच्यासाठी हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्रांमध्येच मिळणार आहे. यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे हे शासकीय प्रमाणपत्र असणार आहे. सवलत नसलेले जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र तसेच अधिकृत एजंटद्वारे मिळणार आहे. त्यांच्यासाठी मोबाईल OTP आवश्यक असणार आहे. एनसीएमसी कार्ड मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या प्रमुख एसटी बस स्थानकात जाऊन तुम्ही या कार्डसाठी अर्ज करू शकता. नवीन कार्ड 199 रुपये GST सह, तसेच जे जुने स्मार्ट कार्ड आहे ते जमा केल्यास ते कार्ड फक्त 149 रुपयात उपलब्ध होणार आहे. माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.